हाय फ्रेंड्स, वेलकम टू बॅक माय चॅनल। तर आज आपण बघणार आहोत अळूवडी। इथं मी 15-20 पानं आहेत, च्या आसपास किंवा थोडीफार जास्त असेल तर ती स्वच्छ अशी धुवून ठेवलेली आहेत। त्याच्या ज्या शिरा आहेत त्या पण काढलेल्या आहेत। इथं मी वाटून घेणार आहे मिरची, लसूण, ओवा। तर याचं वाटण आहे तर ते बारीक करून घेणार आहे। आणि ते बारीक करून झाल्यानंतर मग इथं चण्याचं पीठ घेतलेलं आहे, जे की आपण बेसन पीठ पण म्हणू शकतो। जेवढी पानं आहेत त्याच्या अंदाजानुसार तुम्ही घेऊ शकता। त्यात मी थोडंसं गव्हाचं पीठ टाकलेलं आहे। तुम्ही बाजरीचं, ज्वारीचे ॲड करू शकता। मी पण करते, पण आत्ता तरी मी तेवढं टाकलेलं नव्हतं। तर याच्यात मी पांढरे तीळ पण टाकून घेतलेले आहेत। आणि मी इकडं अर्ध लिंबू चिरून घेतलेला आहे आणि टोपात पाणी 1-1.5 तांब्या पाणी ठेवलेलं आहे। तर त्या पाण्यात मी लिंबू टाकलेला आहे, जेणेकरून जे आपण टोपात किंवा पातेल्यात उकडणार आहोत तर ते काळं भांडं होणार नाही गरम पाण्याच्या वाफेनं, म्हणूनसाठी। आणि चाळणीला मी लगेचच तेल पण लावून घेतलेलं होतं, जेणेकरून त्यात वडीचा रोल केल्यानंतर जो ठेवणार आहे उकडण्यासाठी तर तो चिकटणार नाही। इथं मी बारीक जे वाटण करून घेतलेलं होतं तर त्यात मी बेसन पिठात आणि थोडंसं गव्हाचं पीठ त्यात तर हे वाटण टाकून घेतलेलं आहे आणि मिक्स करत आहे। यात हळद पण टाकलेली आहे, चवीनुसार मीठ पण ॲड केलेलं आहे आणि जिरी पण बारीक करताना टाकलेली होती। तर बघू शकता, जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, अशा कन्सिस्टन्सीमध्ये मी ते पीठ केलेलं होतं। आणि थोडंसंच पाणी टाकलेलं होतं एक्स्ट्राचं, ते पण भांडं धुवून घेतलेलं होतं। तर इथं मी पानांचा रोल करून घेणार आहे। बघू शकता, काही जण प्रत्येकाची पद्धत वेगळी असते करण्याची, तर आम्ही असंच करतो। एक मोठं पान घेतलेलं आहे, त्याला बेसन पीठ चोळून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर दुसरं पान हे अपोजिट साईडनं टाकलेलं आहे। परत त्या दुसऱ्या पानावर देखील पीठ लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी तिसरं पान ते परत एक सरळ एक उलटं आणि तिसरं परत सरळ, अशा पद्धतीने मी 5 ते 6 पानांचा रोल करते। छोटी असेल तर, मोठी असेल तर 3 ते 4 पानांचाच करते। आणि इथं मी साईडनं दुमडून घेतलेलं होतं, कारण हे पान थोडंसं मोठंच होतं। दोन्ही साईडनं दुमडून घेतलं आणि त्याच्यानंतर त्याला पीठ चोळून घेतलं आणि नंतर मी असा रोल करत होते। एका हाताने मोबाईल घेतलेला होता, त्यामुळे एवढं व्यवस्थित येत नव्हतं। फायनली सगळ्या पद्धतीने मी असे रोल करून घेतले। बघू शकता, एक मोठा आणि 5 छोटे रोल झालेले आहेत। तर जे 2-3 पानं मोठी होती त्याचा तो मोठा रोल झालेला आहे आणि तो मी आता उकडण्यासाठी चाळणीत ठेवलेला आहे। चाळणीला अगोदरच तेल लावून घेतलेलं होतं आणि त्याच्यावर मी घट्ट असं झाकण ठेवणार आहे, जेणेकरून त्याची वाफ बाहेर येणार नाही, आतल्याच पटकन शिजून निघेल। आणि या वडीला जास्त काय टाईम लागत नाही, 15 ते 20 मिनटात, जास्तीत जास्त 25 मिनटात ते पटकन शिजून येते। मी ही वडी कुकरला लावत नाही, कारण हे पातेल्यातच लावते। कोथिंबिरीची किंवा कोबीची असेल तर मी ती कुकरला लावते। तर इथं मी टोपात ठेवलेली आहे उकडण्यासाठी आणि 20 ते 25 मिनटांनी बघू आपण। तर अळूची पानं सहसा तरी सिटीत एवढी मिळत नाहीत, तर मी आत्ता गावाला गेलेले होते तेव्हा गावावरून येताना आणलेली होती। आणि मी जेव्हा केव्हा गावाला जाईल किंवा गावचं कोण इकडं येईल तर तेव्हा मी हमखास पानं आणतेच। पण इथं पाहिजे अशी मिळत नाहीत आणि जरी मिळली तरी ती घशात खवखवतात, तर त्यासाठी मी शक्यतो आणत नाही इथं। 20 मिनटांनंतर इथं आपली वडी शिजून झालेली आहे, म्हणजे उकडून झालेली आहे। बघू शकता, इथून वाफ निघत आहे आणि जेव्हा आपण उकडतो तेव्हा ती लूज वाटते, जशी जशी थंड होईल तशी तशी ती कडक किंवा घट्ट वाटते, बघू शकता। आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळची उकडून ठेवलेली होती, कारण परतायला किंवा सकाळच्या घाई गडबडीत बरी पडती। तर मी इथं सकाळी परत बघितलं तर ती घट्ट झालेली होती, फ्रीजमध्ये ठेवलेली। आणि त्याच्यानंतर मी असे काप करून घेतले। बघू शकता किती छान लेअर सुटलेलं आहेत। या लेअर सुटण्याचं कारण म्हणजे 4-4, 5-5 पानं जे आहेत, आपण त्याचा जेव्हा रोल करतो तेव्हाच असे लेअर सुटतात आणि दिसताना पण खूप छान दिसतात। पातळ कट करून घेतलेले आहेत इथं, तर मी इथं भाजण्यासाठी ठेवलेले आहेत। तुम्ही शॅलो फ्राय करू शकता, डीप फ्राय पण करू शकता, पण मी डीप फ्राय करत नाही। बघू शकता, इथं मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि अशी पलटी करत आहे। एक साईड भाजली की परत दुसऱ्या साईडनं तेल आणि नंतर परत पलटी, अशा पद्धतीने मी ही सगळी वडी भाजून घेणार आहे। बघू शकता, थोडा थोडा ब्राऊन कलर आलेला आहे। सगळी अशीच आपल्याला या पद्धतीनेच भाजून घ्यायची आहे।
तर व्हिडिओ अशा पद्धतीने आपली इथं वडी पूर्णपणे भाजून झालेली आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट जरूर करा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। खूप सारे प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या। असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन आपण साध्या सोप्या सरळ रेसिपी तुमच्यासोबत हजर राहील। भेटूयात पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय बाय।